प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. आपला भोंगा नाही बंद होणार. बरोबर आहे. राऊतांचा भोंगा बंद होणार नाही, औसेकरांचा भोंगा बंद होणार नाही. हे भोंग्यावरचं प्रेम आहे मित्रांनो तुमच्या. आणि रात्री 11:30 पर्यंत जवळपास 50-60 फोन खणखणत होते. अहो औसेकर ऐकलं का, अहो औसेकर ऐकलं का, औसेकर ऐकलं का. बर मला प्रश्न पडला की हे का मला फोन करतायत, मलाच का फोन करतायत, मी काय केलं. अहो आश्चर्य झालं म्हणजे आश्चर्य झालं म्हणजे आश्चर्य झालं म्हणजे काय झालं, काय आश्चर्य काय झालं. अहो आश्चर्य म्हणलं काय झालंय काय. म्हणजे मला सुद्धा प्रश्न पडला की एवढं असं काय झालं की रात्री सारखे फोनवर फोन. हे म्हणे आश्चर्य झालं. आणि एकाच्या तोंडातून शब्द गेला म्हणे प्रिन्स सुधारले. म्हणलं प्रिन्स सुधारले, होय म्हणे लातूरचे प्रिन्स सुधारले, आर्चीनं ताळ्यावर आणले. म्हणलं मला आर्ची समज नाही, मला प्रिन्स कोणी समजत नव्हतं, मला काय कळतं. नाही म्हणले निवडणुकीतलं थोडं वाक्य काढून बघा. नाही आर्ची नाही परश्या, इथं फक्त आमचीच चर्चा. अरे हो मग माझ्या लक्षात आलं की ते सैराट मधला डायलॉग अमित साहेबांनी वापरला होता. त्या डायलॉगनं खूप मेहनत झालेली साहेब. जेवढे काही ग्रामीण भागातले पाटले त्यांनी विरोधात मतदान केलं, कारण त्यांना त्यांच्या आर्चीला बोललेलं नाही आवडलं आणि धीरज देशमुखांचा पराभव झाला. काय असतं बघा, एक शब्द एक वाक्य, मी तुम्हाला वारंवार नेहमी सांगतो की एक शब्द एक वाक्य किती राजकारणाची दिशा बदलू शकतो. आता त्यावेळेस त्यांना कोण डायरेक्टर होतं हे वाक्य सुचवायला, की हे वाक्य तुम्ही बोला म्हणून. मागून कोण खुणवत होतं की हे बोलू नका म्हणून. तरी पण त्यांनी ते धाडस करून ते वाक्य का बोललं की नाही आर्ची नाही परश्या, इथं फक्त अमित देशमुखांची चर्चा. खूप चांगलं डायलॉग, इतका सुंदर लिहिलेला आहे. त्या स्क्रिप्ट रायटरला धन्यवाद. काल नागराज मंजुळेंचा फोन आला होता की म्हणे दादा मला तुम्ही स्क्रिप्ट देणार होतात, काय झालं म्हणे, मला लातूरवर सैराट काढायचंय. म्हणून लातूरच्या सैराटचा शेवट वेगळा झालाय. म्हणलं आमच्या लातूरवरला प्रिन्स सुधारले. कारण मला धक्काच बसला, कुठे नाही सांगत मित्रांनो, मला धक्काच बसला की नागरिकांच्या भेटीगाठी 10:15 ते 11:15 1 तास अमित देशमुख साहेब नागरिकांना देणार, कसं शक्य. काय बोलतात तुम्ही, 1 तास नागरिकांसाठी. काय म्हणजे असं. अर्चनाताई चाकूरकर तुम्हाला खरंच धन्यवाद दिले पाहिजे, तुम्ही हे परिवर्तन घडवले आमच्या भैयामध्ये. 15 वर्षानंतर एखाद्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये 1 तास नागरिकांच्या भेटीगाठी, नागरिकांशी चर्चा, खूप चांगलं आहे. मला खरंच आनंद वाटला. मला मी मनातून बोलतोय, मी मनातून अभिनंदन करतोय अमित देशमुखांचं की अमित देशमुख साहेब हे सुधारण्याची पहिली पायरी तुम्ही आता आलेले आहेत. तुम्ही पहिल्या पायरीवर म्हणजे आता नक्कीच देर आहे दुरुस्त आहे. हे मागच घडायला पाहिजे, तर उशीर झाला हरकत नाही. पण ते एवढा मोठा फटका बसल्यानंतर आता जरी अमित देशमुख विजयी झाले असले तरी त्यांचं अंतःकरण, त्यांचं मन सांगते ते कसे विजयी झालेत. दिलीपरावजींचं मन सांगते ते कसे विजयी झालेत.
फक्त निष्पाप बिचारा आमचा धीरज देशमुख आहे बाबा, खूप खूप सरळ सोबर सोबर आमचा आमदार, माजी आमदार. आता ते काय काय भूमिका घेतात त्याकडे जरा सगळ्या लातूरकरांचं लक्ष आहे. पण मला अभिनंदन करायचंय अमित देशमुख साहेबांचा, आमदार साहेब, की तुमचा जो हा निर्णय की 1 तास तुम्ही नागरिकांना दिलेला आहे 5 तारखेला. अख्खी महाराष्ट्रातली जनता मुंबईकडे जात आहे या महाविजय शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीसांच्या, आणि आपण एक जबाबदार आमदार आहात लातूरचे, आणि ते टाळून तुम्ही लातूरकरांवर एवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे की मला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी महत्वाचा नाही, मला लातूरची जनता फार महत्वाची आहे. याबद्दल मला तुमचं अभिनंदन करायचं की फक्त लातूरच्या जनतेला भेटण्यासाठी तुम्ही 5 तारखेला लातूरला नाही भेटणार बरं का मित्रांनो, ते तुम्हाला बाबळगावला भेटणार आहे. त्यामुळं मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, तुमच्या जर काही शंका असतील, तुमचे जर काही अर्ज असतील, तुमच्या जर काही समस्या असतील, तर तुम्ही अवश्य 5 तारखेला सकाळी 9:45 पासून ते भेटणार आहेत, 11:15 पर्यंत. पहा, आमचे भैया वेळेला फार स्ट्रिक्ट आहेत, जिथं सगळं नियोजन काटेबद्ध असतं, मिनिट टू मिनिट विषय वाचतो, एक मिनिटाचा त्यांच्याकडे वेळ महत्वाचा असतो. तर आपल्या लातूरकरांचं काय हो, आपल्याकडे वेळच वेळ आहे म्हणून असा औषधासारखा माणूस बडबड करत राहतो. आपल्याकडे वेळेला काय काम आहे, काय कामच नाही, एवढंच काम आहे आपल्याला. त्यामुळं जाऊ काय 9:45 तसं करू नका, तुम्ही अवश्य जा, तुमच्या समस्या मांडा. मी सुद्धा जाणार आहे, पण आता कसं आहे माहिती का, बाबळगावला जायचं हो. बाबळगावला जायला यायला 100 रुपयाचं पेट्रोल लागतं मित्रांनो, बरोबर आहे की नाही. आपली 2 व्हीलर खडखड करत जाणार आपण, ती 3दा वाटत बंद पडणार, पुन्हा वाटत पंक्चर झाली की त्याचे पुन्हा 40 रुपये 30 रुपये 50 रुपये वाढले म्हणजे ती एक भेट 150 रुपयाच्या घरात पडते बाबळगावच्या. मला काय वाटतं भैया, तुझं लातूरात भेटी ठेवल्या, तुमच्या लातूर एवढं मोठं कार्यालय ना एकमत मध्ये, हो तिथं भेटी ठेवा, तिथं लोक लाईनला उभं राहतील, तिथं तुम्हाला भेटतील. पण 1 तास तुम्ही देताय, नॉट ए जोक. खरंच मानलं वा तुम्हाला. खूप बदल झाला तुमच्यामध्ये नक्कीच. म्हणजे अर्चनाताई चाकूरकरची धास्ती आपण फार घेतलेली दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्चनाताई पाटील चाकूरकर दिल्लीत बसून उद्योग मंत्र्यांना भेटतायत, या मंत्र्याला भेटतायत, त्या मंत्र्याला भेटतायत. आता या निमित्तानं त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ लोकांपर्यंत त्यांचं नाव गेलेलं आहे की वाघीण लढली वाघीण लढली वाघीण लढली. त्यामुळे त्यांना परत पियुष गोयल साहेबांनी भेट दिलेली, तिथं त्यांनी काही उद्योगाबद्दल चर्चा केली. आता अर्चनाताई उद्योगी सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत. अर्चनाताई लवकरच एखादा मोठा प्रोजेक्ट लातूरमध्ये सुरू करतायत, त्याच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम त्या करणार आहेत. तसं तुम्ही पण करते नाही, तसं तुमचे उद्योग भरपूर आहेत हो. तुमच्या उद्योगाच्या बाबतीत तर ख्याती संपूर्ण देशामध्ये नाही जगामध्ये, की दरवर्षी एक साखर कारखाना, किती चांगले उद्योग आहेत. वा वा. फक्त मला आनंद ह्याचा वाटला भैया की तुम्ही जे नागरिक, मला ते पत्रिका पाहिल्याबरोबर आश्चर्य झालं, अरे वा, मी लातूर, मी हे कसं पाहतोय, मला हे कसं शक्य, मी सहज करू शकलो नाही. घंटाभर तर मला सुधारलंच नाही की अमित देशमुख नागरिकांना भेटणार. वा वा, खूप छान, खूप छान प्रगती आहे. आणि नक्कीच तुमचा जो हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण एक निर्णय मला थोडं पटलं नाही, की कारण आज 5 तारीख आहे, आज देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे, आता झालं ते पक्ष वगैरे राजकारण, निवडणूक संपली ना भाई. आता कोणतेही हेवी दावे मनामध्ये न ठेवता तेवढ्या दिलदार मनानं, आज जर तुमच्या जागी आमचे विलासरावजी असले असते ना, ते म्हणले असते पण लातूरकरांच्या भेटीत 2-4 दिवसांनी ठेवू, पण अगोदर आपण मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला मुंबईत थांबू. एवढा एक गुण आता थोडा अजून, आमचं काम आहे ज्येष्ठ म्हणून तुम्हाला सांग, ऐकणे न ऐकणे हे तुमचं काम आहे, आमचं काम तुम्हाला सांगणे. आणि आमचं काम आता बरं मला सांगा, आमचा काय स्वार्थ त्याच्यामध्ये, तुम्ही नागरिकांना भेटलात काय, तुम्ही नागरिकांना नाही भेटलात काय, आम्हाला काय फरक पडणार आहे का, तुम्हाला सामान्य माणसाच्या जीवनावर काय फरक पडणार आहे. पण तुम्ही बाबळगावला जे भेटी ठेवतायत ते लातूरकरांना परवडेल का हो. लातूरकर एवढे सक्षम नाही झाले हो 15 वर्षात, तिथं येऊन 150-200 रुपये पेट्रोलला घालून तुम्हाला येऊन भेट घ्यायची, तुम्हाला हारतुरे द्यायचे.
फक्त माझं असं मत आहे की हारतुऱ्यात वेळ घालवण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या सोडवण्यात जर आपण वेळ घालवला, ताबडतोब तिथल्या अधिकाऱ्याला जर फोन लावला की अमुक अमुक खात्याचा प्रश्न आहे, की लगेच मी आमदार अमित देशमुख बोलतो, काम झालं पाहिजे, असे व्हिडिओ आम्हाला पाहायची इच्छा आहे. नायक चित्रपटामधला एक दिवसाचा मुख्यमंत्री ज्या पद्धतीने चमत्कार करतो तसा चमत्कार तुम्ही ह्या लातूरमध्ये अमित देशमुख साहेबांनी करून दाखवायला पाहिजे. एक प्रामाणिक लातूरकर म्हणून माझी ही भावना आहे. आता हे तुम्ही किती म्हणजे एखाद्याच तुम्ही ह्याला वेगळ्या अर्थाने घेताल की औसेकर आता अजूनही टीका करतोय. नाही नाही, आम्ही कशाला तुमच्यावर टीका करायची. आम्ही आधीच सांगितलं की आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत, आम्ही कुठल्या नेत्याचे नाहीत, आम्ही कुठल्या जातीचे नाहीत, आम्ही कुठल्या धर्माचे नाहीत. आमचा एकच धर्म आहे, म्हणजे माझी जनता जनार्दन. आमची एकच जात आहे, माणसात मिसळणे, लोकात मिसळणे. काय चाललंय काय नाही, नमस्कार चमत्कार, ह्याला भेट त्याला भेट, काय चाललंय काय. पण काल रात्री 2 तास लोकांनी परेशान करून सोडलं भैया. अहो औसेकर किती छान गोष्ट आहे म्हणजे की भैया माणसांना भेटतायत. अरे वा क्या बात आहे म्हण, नागरिकांना भेटतायत, किती चांगली गोष्ट आहे. लातूरसाठी ही भूषणावह गोष्ट आहे. फक्त आता एक त्याच्यात थोडी सुधारणा अशी करायची की बाभळगावऐवजी तुम्ही जर लातूर ठेवलं तर आमच्यासारख्या गरीब माणसाला तिथं सहज येता येईल ना तुम्हाला भेटायला. आम्हाला वाटतं तुम्हाला भेटावं, का नाही वाटणार, का नाही वाटणार. किती केलं तर आपण लातूरचे प्रिन्स आहात, आपण फार मोठी माणसं आहात आणि आपल्याला भेटावं वाटणं हे आमच्यासारख्या सामान्य माणसाला हे फार महत्वाचं वाटतं. आपलं एखादं काम होईल, आता आमचं काय काम पडणार आहे पण एक सहज आपलं. खूप छान वाटलं मला ते कालची पत्रिका बघून. फक्त एक गोष्ट मला खटक गेली की आज अमित देशमुख साहेब मुंबईत पाहिजे होते मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला. कारण पुन्हा आपल्याला त्या मुख्यमंत्र्यांकडं, होणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडं, होणाऱ्या मंत्र्यांकडं आता पुन्हा 5 वर्ष हे स्थिर सरकार राहणार, हे 100% आता निर्विवाद सत्य झाले काय पूर्ण बहुमत आहे. त्यामुळं अमित देशमुख साहेब 5 वर्ष तर हे आमदार 100% आहेत, त्याबद्दल कोणती शंका नाही. आणि आमदार असल्यामुळे आमदारांची कर्तव्य काय आहेत, जसं अजितदादा म्हणाले होते की लातूरचे आमदार आमच्याकडे कधीही काही मागायला आले नाहीत, आता जायला पाहिजे असं मला वाटतं. कशासाठी? आपलं राजकारण स्थिर करण्यासाठी, आपलं राजकारणाची पूर्वीसारखी लोकप्रियता, पूर्वीसारखं 50,000चं मताधिक्य, पूर्वीसारखं लाखाचं मताधिक्य हे मिळवण्यासाठी, पुन्हा लातूर ग्रामीण काबीज करण्यासाठी आपल्याला फार आमूलाग्र पहिला बदल मला आवडला. पहिला बदल जो तुमचा केला की तुमच्या पत्रिकेत जे आलेले की 10:15 ते 11:15 बाभळगावला नागरिकांशी भेटणार. आमचं असं मत आहे की तुम्ही त्या ग्रामीण भागातल्या क्षेत्रातल्या त्या एक 5-5 गावामधलं एक गाव निवडून त्या गावाच्या ठिकाणी तुम्ही स्वतः जायला पाहिजे. लातूर सारख्या ठिकाणी लातूरातून मताधिक्य का कमी झालं, लातूरचा का नागरिक नाराज झाला, 15 वर्षाचा हिशोब मागितल्यामुळे आपल्याला राग आला, तो राग आता शांत झाला असेल, आपण निवळला असताल, आपल्या मनातला द्वेष कमी झाला असेल आता. त्यामुळे आता लातूरकरांनी भेटायला हरकत नाही. निश्चित माझं तर मत आहे लातूरकरांनी तिथं प्रचंड गर्दी करायला पाहिजे बाभळगावला. खरंच सांगतो हे देशमुखांच्या गडीवर चहा पत्तीन दूध कमी पडलं पाहिजे, एवढ्या लोकांना ते चहा पाजणार, 100% पाजणार, मला खात्री. कारण तिथं गेलेल्या माणसाला चहा ना नक्की येतो, पाणी आणि चहा तर नक्की 100% तुम्हाला मिळणार आहे, याची खात्री रत्नाकर औसेकर देतो. मित्रांनो, प्रश्न घेऊन जा तुम्ही. पुन्हा अमित देशमुखांच्या नावावर ओरडू नका की आम्हाला साहेब भेटले नाहीत, आम्हाला आमदार साहेबांनी सहकार्य केलं नाही, आमदार साहेब पुन्हा भेटत नाही. आमच्यासारखेच माणसं पुन्हा टीका करायला लागतील. पुन्हा तुम्ही आमच्यासारख्याला फोन करणार, अहो काय आम्ही गेलतो आम्हाला भेटत दिली नाही. असं नाही करायचं, तुम्ही जायला पाहिजे, तिथं गर्दी करायला पाहिजे. मागं मी एक व्हिडिओ केला होता की देवघरची गर्दी हटेना आणि गडीकडे माणूस फिरकेना. आता त्यांनी माणसं फिरकावी, माणसं गडीकडे फिरकावी म्हणून 10:30 ते 11:15 हा वेळ दिलेला आहे तुम्हाला. वेळेचा वर का काही काम असो, सगळी कामं बाजूला सोडा, सगळी कामं बाजूला सोडा आणि खरंच एकदा आजमावून बघा ना, जावा ना एकदा, बघा ना, भेट देतात का, तेवढीच आत्मीयता आहे का, तेवढंच विकासाबद्दल दृष्टी आहे का, तेवढंच तुमच्याशी आपुलकीने बोलतात का, तेवढंच तुम्हाला सहकार्य करतात का, तेवढंच तुमची कामं करतात का. काही नवीन सुरू आहे, फक्त लोकांना मध्ये कुठंतरी मी मिसळायलो, मी आलो दाखवायचंय.
काय एक राजकीय स्टंट आहे. आता काल डिजिटल लागली लातूरमध्ये खूप छान मला वाटलं. कुठल्या तरी मॉलच्या उद्घाटनाला ते खूप छान गोष्ट आहे. अत्यंत अभिनंदनास्पद होते की लातूर आता म्हणजे पराभवाची मरगळ झटकून धीरज देशमुखांचे फोटो काल हसके चेहरे बघून मला खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. आणि हे पा, मी उपरोधक बोलत नाही, मी काही कोणा टीका टिप्पणी करत नाही. मी एक प्रामाणिकपणे माझी भावना व्यक्त करतो की मला जे चांगलं वाटलं त्याला मी चांगलंच म्हणणार. आता कदाचित हे अर्चनाताई पाटलामुळे झालं का आर्चीमुळे प्रिन्स सुधारला? आता हे पहा, आम्ही नाही म्हणलं आर्ची हे तुम्हीच म्हणलेले. आर्ची आम्ही बिलकुल म्हणलेलं नाही. त्यामुळे अर्चनाताई पाटलांनी दुःख वाटून घ्यायची गरज नाही. नाही तर सगळा लिंगायत समाज आज मला ट्रोल करायला लागेल. काय दादा तुम्ही आज आर्चीच म्हणतात. आम्ही कुठं बोललो आर्ची? मी आर्ची म्हणलेलं नाही. मी म्हणलेलं नाही. मी एकच बोलतोय की हा फरक जो झाला कुणामुळे झाला याचं मी संशोधन करू. मला रात्री 2 तास झोप आली नाही मित्रांनो. हे फरक कसा झाला आमच्या भयामध्ये? एवढा फरक नागरिकांच्या भेटी. अरे बाप रे, शॉकेबल न्यूज आहे ही ब्रेकिंग न्यूज आहे. ही खूप चांगली बातमी आहे लातूरकरांसाठी, लातूरच्या विकासासाठी. लातूरमध्ये आता काय नवीन नवीन प्रश्न कोणते कोणते आहेत आता एक एक प्रश्न ते मार्गी लावतील, लक्ष घालतील. आणि त्यांना कळून चुकलेलं आहे. शेवटी त्यांना कळून चुकलेलं आहे की शेवटच्या टप्प्यात काय करायचं. शेवटच्या टप्प्यात काय करायचं ते झालेलं आहे. आता तेच पहा, शेवटी कसं आहे, जुन्या आपल्या शिळ्या कडीला ऊत कशाला आणायचा? तेच लोकांना सारखं सांगून सगळ्यांना माहिती ना काय झालंय काय नाही, कुठं काय झालं, कोण कॅमेरा सापडलं, कोण काय कुठं वाटप होतं, कुठं काय झालं काय नाही, कसा विजय झाला काय नाही, सगळ्या महाराष्ट्रातून मला फोन आहे. तेलंगणातून फोन काय म्हणजे हे असं का? मला काय माहिती कसं झालं? आता मला सांगा, मी काय निवडणूक अधिकारी आहे का? मी कोण आहे? मी एक सामान्य युट्यूबर तुम्हाला बोलतोय, तुम्ही माझं ऐकताय आणि लोक मलाच फोन करताय म्हणजे पराभव कसा. आता मला काय माहिती पराभव कसा झाला? मी म्हणलं ते दिलीपराव देशमुखांना विचारा, तो अमित देशमुखांना विचारा पराभव का झाला त्यांचा, आडचारचा जायचा पराभव. ते सांगू शकतील चांगलं. अर्चना ते स्वतः सांगू शकतील. बरं, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, आम्हाला काही कुठल्या पद्धतीचं राजकारण करायचं नाही, आम्ही कुठली भाषा खाली येऊ देणार नाही. फक्त प्रश्न असा आहे, आदरणीय विलासराव देशमुखांच्या मनातलं लातूर घडवण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसावी लागणार आहे देशमुखांना. मला सांगा, एवढे साखर कारखाने काढून जर ग्रामीण तुम्हाला मायनस होत असेल तर मग तुमच्या पट्ट्यातला, मांजरा पट्ट्यातला शेतकरी नाराज काय आहे याची उत्तरं शोधावी लागतील. लातूरातला ओबीसी समाज नाराज काय याची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतील. तुम्ही लोकांची कशी ट्रीटमेंट देता हे शोधावं लागणार आहे. पण माझं एक खरं तर आपल्यासारख्या मोठ्या माणसाला सजेशन देणं, आपल्यासारख्या मोठ्या माणसावर बोलणं सुद्धा हे म्हणजे माझा लहान तोंडी मोठा घास आहे. माझा जीव एवढसा, बरोबर आहे का नाही? त्यामुळं आम्ही फक्त आम्हाला जे पहा, शेवटी कसं आहे, अभिव्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, लोकशाहीमध्ये बोलायचं, तो बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. लोकांना कुठेतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि खूप चांगली गोष्ट मला वाटली की आज दिवसभर 5 तारखेला अमित भैयांचे कार्यक्रम लातूरमध्ये आहेत. खूप छान पद्धतीनं त्यांनी, म्हणजे मला तर अभिनंदन करायचंय की नागरिकांच्या भेटी हे मी पहिल्या सुरू एखाद्या पत्रिकेत त्यांच्या वाचतोय 15 वर्षानंतर. आणि हा बदल कोणामुळे झाला? अर्चनाताई पाटील चाकूरकर. हा बदल तुमच्यामुळेच झालेला आहे, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून मी हा डायलॉग वापरलाय की आर्चीमुळे प्रिन्स सुधारले. आता शेवट काय झालंय, ते सैराट चित्रपटामध्ये लंगड्या सांगत होता, हे परश्या आर्ची आली आर्ची. आता तसं नाही, आता तो लंगड्या सांगा सुटार, ओ लातूरकर, अरे आम्ही देशमुख आले, आम्ही देशमुख असं लातूर आहे. आणि खरं सांगा तुम्हाला, खूप छान सध्या वातावरण निवळलेलं आहे. हेवे दावे, वैयक्तिक द्वेष, काय पत्रकार सुद्धा आता छान छान लिहायला लागले त्यांच्या बाबतीत. हो, जे पत्रकार टीका करत होते ते आता छान छान लिहिणार आहेत. आता पुन्हा पत्रकाराला 1-2-3 दिवस हे आजची दौऱ्याची चगळायला
विषय मिळणार आहे की असं झालं तसं झालं, ह्याने हार घातला तरी तरी त्याचा सत्कार स्वीकारला. पण माझं मत सत्कार स्वीकारल्याशिवाय लोकांची कामं काय केली ह्या एक दिवसात, या 1 तासात तुम्ही किती लोकांचा निपटारा केला कामाचा, किती लोकांना भेटी दिल्या, किती गर्दी गडीवर जमली, याला फार महत्व आहे. मी जाणारे भेटायला, खरंच जाणारे बघणारे खरंच भेट देतात का, आणि खरंच जाऊन त्यांचं अभिनंदन करायचंय. मला सुद्धा अभिनंदन करायचे आहे. व ते काय झालं, ते विजयची मिरवणूक त्यांची झाली की ते ताबडतोब मुंबईला गेले, त्यामुळे त्यानंतर ते आता येतात लातूरमध्ये. खूप चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्या लातूरकरांनी तिथं जाऊन गर्दी करायला पाहिजे, म्हणजे मला उद्या बातमी टाकता येईल की गडीवरची गर्दी हटेना आणि देवघरवर माणूस दिसेना. ही बातमी टाकायचा मला मोह झालेला आहे, पण तो यशस्वी करावा लागेल तुम्हाला नागरिकांना. तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला अर्ज घेऊन, तुमची कामं घेऊन. तुम्हाला चांगली संधी मिळालेली आहे की आमदारांसमोर आपली गाऱ्हाणे मांडण्याचा. तर माझं तर मत, एवढी गर्दी करा की आम्हाला कॅमेरा घेऊन सुद्धा फिरता नाही आलं पाहिजे. होय, बराबर 9:15 वाजता, ते 9:45 काय 9:10चा काहीतरी त्यांचा टाइम आहे, ते नीट बघून घ्या जरा. त्यांचा आज पेपरला आला असं सगळं लातूरला गाठी भेटी देणार. खूप छान, म्हणजे टाइम बघून जावा. आणि हे पहा, वेळ फार महत्वाची आहे. ही काही साध्या माणसाची वेळ नाहीये. 1 तास नागरिकांना देणे त्यांनी, हो त्यांनी 1 तास त्यांनी नागरिकांना, ही काही साधी गोष्ट नाहीये. ही लातूरसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तिथं जा. पुन्हा ओरडू नका, पुन्हा लातूरकरांनी ठणठण सुरू करायचं नाही, देशमुख भेट देत नाहीत म्हणून. लातूरकरांनी स्पष्ट जायचं, सांगायचं भैया माझं हे काम आहे, भैया नाही केले की मला फोन करा. कारण कसं आहे, आपलं भैयाचं चांगलं जमतंय. हो, आमचे खूप चांगला स्नेह आहे. हो, आम्ही काही बोलत असो, पण आमच्याकडे एकतर्फी प्रेम आहे भैयांचं. कारण कसं आहे, आपलं त्यांना, आम्हाला त्यांचा स्वभाव आवडतो, त्यांना आमचा स्वभाव आवडतो. खरं सांगतो मित्रांनो, खरं सांगतो, हे मला आणि आज इतकं हुरळून गेलेलं आहे मी की मला कधी एकदा जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देतो असं झालेलं आहे. कारण कसं आहे की पुन्हा सांगतोय मी तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला मी, की लोकांसाठी त्यांनी एक वेळ दिला, नागरिकांच्या समस्यांसाठी, नागरिकांच्या भेटी. सामान्य माणूस भेटू शकणार आहे आज, केवढी मोठी गोष्ट ही. लातूरच्या इतिहासामध्ये हे सुवर्णाक्षराने लिहिला असा हा 5 डिसेंबर 2024 हा दिवस ठरणार आहे की आज लातूरचे अमित देशमुख साहेब लोकांना भेटतायत. अवश्य जा तिथं, तुमचे गाऱ्हाणे मांडा, तुमच्या समस्या सांगा. कुणाच्या कोणत्या लाडक्या बहिणी जायला हरकत नाही. आता पुढच्या पगारी हे सरकार आता कवा देतं की म्हणावं, ते मुनगंटीवारने सांगितलं आता की म्हणे पुढच्या दिवाळीला देणार. झालं, बहिणीला टकल्या, बहिणी विसरल्या बहिणीला. त्यामुळे बहिणी सुद्धा आता जर आज कुसबुज, अरे म्हणले आमच्या पगारी कुठे आहेत. झालं ना म्हणले, निवडणूक आली, आम्हाला सांगितलं होतं म्हणले की तुम्हाला आमचं बहुमत आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पगारी तुमच्या दारात, तुमच्या खात्यात कुठे आहेत. त्यामुळे आता ते काय फार मतं गोंडबंड आलंय की आता हे खरंच लाडक्या बहिणी चिडले. लाडक्या बहिणी मला कालपासून सारखं विचारतात, अरे दादा म्हणे आम्हाला 2100 करणार होते, कुठे गेले. तो सुद्धा जाब अमित देशमुखांनी विचारायला पाहिजे आता सरकारला, बरोबर आहे का नाही. तर आता हे लाडक्या बहिणीला टाळून त्यांना, आणि लाडक्या बहिणी जर तुम्ही आता टाळलं, जर लाडक्या बहिणीच्या पगारी जर हे देवेंद्र फडणवीस सरकारने थांबवले आता, किंवा काहीतरी कारण काढून त्यांना जर दिलं नाही, याचा झटका महानगरपालिकेला बसणार हे लक्षात ठेवा. होय, याचं सुद्धा युतीच्या सरकारनं भान ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळणं ही काळाची गरज आहे. आणि जर शब्द पाळत नसताल तुम्ही, एक दिवसात लगेच शब्द बदलला. अहो, अजून तर मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घ्यायची होती तवरच मुनगंटीवारांनी सांगून टाकलं आता पुढच्या भाऊबीजेपासून आपण देऊ. म्हणजे अजून भाऊबीज, अहो परवा तर भाऊबीज झाली 1 महिन्यापूर्वी, आता सांगतायत की पुढच्या भाऊबीज, म्हणजे 1 वर्ष माझ्या लाडक्या बहिणीला काय. मग त्यांनी काय तर पुन्हा पुढे भाऊबीजेची वाट बघायची, पुन्हा म्हणणार झालं एवढी पण पुढची विधानसभा झाली की देऊ. म्हणजे असं नाही करायला पाहिजे. शब्द, कमिटमेंट काय. तर त्यामुळे बघा बरं का, नाही तर पुन्हा म्हणतात सावत्र भाऊ उठले पुन्हा. नाही, हे जे आहे ते सत्य आहे. तर मित्रांनो, फक्त आता एक गोष्ट मला थोडीशी अशी खटकलेली आहे की आज लातूरच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला तिथं हजर राहायला पाहिजे. आता कदाचित ते जातील, कसं आहे त्यांच्याजवळ हेलिकॉप्टर आहे बघा, तिथं भेटतील आणि ताबडतोब शपथविधीला तिथं पोहोचतील. त्याला काय 15-20 मिनिटात ते विमानानं मुंबईला जाऊ शकतात. त्यामुळे आपण आत्ताच अंदाजा बांधणं आपण योग्य नाही की ते जाणार का नाही जाणार. कदाचित त्यांचं तसं नियोजन असू शकल. त्यामुळे ते म्हणतील आवश्यक, तुम्हाला काय माहिती मी जाणार आहे का नाही, जाऊ शकतात.
ते जातील बरं का. काय म्हणजे कसं आहे आता शेवटी कसं आहे बघा, आपण सायकलवर फिरणारे, ते हेलिकॉप्टरवर फिरणारे, बरोबर आहे. आणि आपण बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे, बरोबर आहे का. आणि आपलं कसं आहे, थोडस जे वाटलं बोलून मोकळं झालं, आवडलं स्वीकारा, नाही आवडलं सोडून द्या. पण एक गोष्ट मला खूप चांगली वाटली, एक गोष्ट मला खूप आवडली, की भैयाने जो आज 1 तास भैया देणे हे नॉट ए जोक. तुम्हाला 1 वेळ मिळणं मुश्किल होतं 15 वर्ष, आता 1 तास दिलेला त्याने, 1 तास. त्यामुळे नक्कीच लातूरच्या नागरिकांनी जायला पाहिजे, त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडायला पाहिजेत. आणि थोडस कुठेतरी हे संकेत मिळत की अर्चनाताईला पुन्हा सक्रिय करण्याचं भाजपनं ठरवलेलं. आता अर्चनाताईला काय विधान परिषदेवर घेणार आहेत का पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अर्चनाताईचा नंबर लागू शकतो का, या गोष्टीची चर्चा आता लातूरात सुरू झालेली आहे. कारण आता त्यांना समजून चुकलेलं आहे की अर्चनाताई सुद्धा लंबी रेस का घोडा आहे, हुशार आहेत, डॉक्टर आहेत, चाणाक्ष आहेत, बुद्धिवान आहेत, शब्दाची फेक आहे, कोणते शब्द कुठं वापरावे याचं चांगलं अचूक ज्ञान अर्चनाताईंना. आता तुम्ही म्हणताल का अर्चनाताईची वकिली करायलात का, नाही. तुम्ही म्हणताल का आम्ही देशमुखाच्या विरोधात बोलायचं गुत्त घेतलं का, बिलकुल नाही. मग तुम्ही काय म्हणलं, मी काय नाही, मला जे दिसलं, मला जे वाटलं ते मी बोललो. आता मला 2-4 काल मेसेज आले ताईंचे की मी या मंत्र्यांना भेटले, त्या मंत्र्यांना भेटले, इथून आम्ही एवढ्या उद्योगांची निर्मिती करायचं प्लॅन चाललेला आहे, काहीतरी सक्रिय मोठं काम त्या हातावर घेत आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा सांगण्यात आलं की वेळ वाया घालू नका, आता मोठे मोठे प्रोजेक्ट या लातूरमध्ये, त्याला पुन्हा आमदारांचं सहकार्य लागणारच आहे. त्यामुळे उद्याचे कदाचित पुन्हा अर्चनाताई आणि आम्ही देशमुख एका स्टेजवर दिसले, कदाचित अर्चनाताईंच्या प्रोजेक्टच्या उद्घाटनाला आम्ही देशमुख सुद्धा जाऊ शकतात, त्या ठिकाणी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर असू शकतात. काय पाय राजकारण आहे इथं, कोणी कुणाचा मित्र नाही, कोणी कुणाचा शत्रू नाही, इथं हे राजकारण असतं. एक लक्षात ठेवा, हे राजकारण झालं तर 15 दिवसाचं एकमेकाबद्दल हे होतं, पण आता नाही. आमचं लातूरचं राजकारण फार सोबर आहे, लातूरचं राजकारण फार हेल्दी आहे. आणि हे हेल्दी ठेवण्यामध्ये जर कोणाचं योगदान असेल त्याचं एकच नाव आहे, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. मित्रांनो, थोडस मला छान वाटलं की आमचे लातूरचे आमदार नागरिकांना भेटतात. ते पुन्हा पुन्हा आवर्जून मी का सांगतोय की तुम्ही अवश्य जा, पुन्हा ओरडू नका की भेट देत नाहीत म्हणून. ते अवश्य जा, मला व्हिडिओ करायची संधी द्या. कोणती तुमच्या लक्षात आलं, कोणती संधी द्या, मला ही संधी द्या की मला व्हिडिओ करायची संधी द्या. गडीवरची गर्दी हटेना, देवघरवर माणूस दिसेना. बघूया तुम्ही संधी देताय का, मग जा अवश्य. मी पण येणार आहे बरं का तिथं, आमचा पपला पण तिथं कॅमेरा आहे. त्यामुळं कसं आहे, जो न पाहे रवी तो पाहे कवी म्हणल्यासारखं आमचे कॅमेरे हे सगळ्या जगात फिरत असतात, बरोबर आहे का नाही. आणि त्यामुळं नक्कीच ही सुखावणारी गोष्ट आहे लातूरच्या विकासासाठी, लातूरच्या प्रगतीसाठी आणि लातूरच्या कल्याणासाठी चांगली गोष्ट आहे. आणि सर्वांनी आता हे वेदावे बाजूला ठेवून लातूरचा कसा विकास करतात. आता लातूरचा पालकमंत्री कोण होणार याबद्दल चर्चा सुरू झालेल्या आहेत. आता कोणी म्हणतं की संभाजीरावांचं तिकीट, संभाजीराव पालकमंत्री होता होता राहिलेले आहेत अशी काही चर्चा आहे. कारण अभिमन्यू पवारांनी संभाजीराव बद्दल काय सांगितले फडणवीसांच्या कानात, हे जरा गुपित आहे बरं का. कारण अभिमन्यू पवारांना संभाजीराव कडून मतदारसंघात जो त्रास झाला त्याचं उट्ट काढण्यासाठी अभिमन्यू पवार सज्ज झालेत. आणि संभाजीरावांचं तिकीट कटवून, तिकीट म्हणजे आता ते आमदार झालेत, ते मंत्रिपदाची संधी घालून स्वतः मंत्री होण्यासाठी अभिमन्यूंनी जाळ विणलेलं आहे. आणि आधुनिक अभिमन्यू म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब काय करतात तो प्रश्न आहे. लातूरच्या अभिमन्यूला मंत्री करणार का, अभिमन्यू लातूरचे पालकमंत्री होणार. आणि आम्ही देशमुखांचा आग्रह तर असेल की अभिमन्यूच पालकमंत्री व्हावे किंवा संभाजीराव, शेवटी हे दोघं त्यांचेच माणसं आहेत, बरोबर आहे का नाही. हे वारंवार आम्ही तुम्हाला सांगतो की लातूरचं भाजपचं सेटलमेंट राजकारण आहे. आणि सगळं सेटलमेंटचं राजकारण पुढे चालेल का, खरंच लातूरच्या विकासाला गती मिळेल का, संजय बनसोडे जर पालकमंत्री झाले तर कसं होईल, हा विचार सध्या वर चालू आहे. आणि संजय बनसोडे जर पालकमंत्री झाला, संजय मी झाला का म्हणतो, माझा मित्र येतो, अगदी हक्कानं
अगदी एका लुनावर बसून आम्ही प्रदीप राठींकडे उद्योग भवनला चक्रा मारायच्या. त्यावेळेस आम्ही संजू पाहिलेला आहे, लातूर जिल्ह्याचा महात्मा फुले समता परिषदेचा अध्यक्ष, एवढं त्याचं पहिलं पद होतं. त्याचं पहिलं लेटर पॅड मी छापून दिलेलं त्याला. असा हा आमचा संजय बनसोडे जर मंत्री झाला तर मंत्री झाल्याचं पहा फार मोठा आनंद असतो. कोणी हो मित्रमंत्री व्हायला, मग तो पालकमंत्री झाल्यास तर अजून दुधात साखर पडणार. आणि अहो मला सांगा, ते जर उदगीरचा कसा काया पालट केलाय त्यांनी, हजारो कोटीच्या योजना तिथं आणल्यात. लातूरचा जर पालकमंत्री संजू आमचा झाला तर लातूरचा चेहरा मोहरा बदल. तुम्ही बघत राहा, जे 15 वर्षात घडलं नाही ते आमचा संजय बनसोडे काही दिवसात घडून दाखवण्याची शक्यता आहे. त्यामुळं आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे की आता पालकमंत्री कोण होत आहे, लातूरचा मंत्री कोण होत आहे. आणि एक पहिलं पाऊल आम्ही देशमुख टाकल्याबद्दल पुनश्च मी त्यांचं अभिनंदन करतो की भैया खूप छान वाटलं की आपला हा जो पहिला उपक्रम आहे की नागरिकांच्या भेटी असंच वारंवार आमच्या कानावर यावं. आणि ह्याच्या पुढे आमचं असं वारंवार व्हिडिओ आम्हाला यावे की यांची कामं केली, त्यांची कामं केली, या गरीबाला भेटले, त्या गरीबाला भेटले, यांचं काम केलं, असं आमच्या कानावर यावं. म्हणजे आम्हाला हा सकारात्मक बदल दिसेल. आणि या सकारात्मक बदलाच्या पाठीमागं एकच नाव आहे, आर्ची. म्हणून परशा सुधारला. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपापल्या लिंक ठेवा, सबस्क्राईब करा, चॅनलला मोठं करा. कुछ भी हो जाए यार, भोंगा नहीं बंद होगा, भोंगा तो चलते रहेगा. धन्यवाद. स्कूल, कॉलेज, हायस्कूल गॅदरिंग स्पेशल कार्यक्रम, आवाजांचा बादशाह आणि चित्रकार रत्नाकर औसेकर यांचा एक जबरदस्त 90 मिनिटांचा कार्यक्रम, 1.5 तासाचा कार्यक्रम. रडायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. रडायचं नाही, लढायचं. आपला कार्यक्रम त्वरित बुकिंग चालू आहे. चला आपला कार्यक्रम बुक करा. आवाजांचा बादशाह व चित्रकार रत्नाकर औसेकर यांचा मोबाईल नंबर 9890 39 87 88 ला फोन करा आणि आपल्या कॉलेज, स्कूल आणि हायस्कूल मध्ये कार्यक्रम आयोजित करा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या. विद्यार्थ्यांना आत्महत्यांपासून वाचवा, विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवा. कार्यक्रम आयोजित करा. रडायचं नाही, लढायचं. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.